विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. इथून पुढं एकच ध्यास, फक्त अभ्यास, एके अभ्यास, दुसरं काही नाही लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो. मला सांगा हा व्हिडिओ तुम्ही बघताय. तुमचं दिवसभराचं शेड्यूल तयार आहे का सांगा? आज ठरवलंय का तुम्ही काय अभ्यास करायचं ते? नाही ठरवलं तर इथून पुढे लक्षात घ्या. आता प्लॅन तयार करा, की काय करायचंय, कसा अभ्यास करायचा आहे ते. मी तुम्हाला आमचा प्लॅन सांगतो लक्षात घ्या. आज मंगळवार आहे. ओके. तुम्ही हा व्हिडिओ बघताय. मॅडम मंगळवार, बुधवार, गुरुवार 3च दिवस आहेत आणि मी शुक्रवारी पेपर घेणार आहे मॅथ्सचा. राहू दे शुक्रवार पण नाही, गुरुवारीच फिक्स. मंगळवार, बुधवार 2च दिवस मी मुलांना अभ्यासाला वेळ देणार आहे आणि गुरुवारी मी घेणार आहे मॅथ्सचा पेपर माझ्या ऑफलाईनमध्ये. पेपर मी तुम्हाला WhatsApp ग्रुपला प्रोव्हाईड करेनच. तर मी गंमत सांगू का लक्षात घ्या. माझ्याकडचे पेपर आहेत ते साताऱ्यातील वायसी कॉलेज किंवा साताऱ्यातलं नामवंत सयाजी, एलबीएस किंवा कोल्हापूरचं विवेकानंद कॉलेज गेले 3-4 वर्षातले यांचे पेपर आहेत बरं का. त्यातलाच मी तुम्हाला प्रोव्हाईड करतोय बरं का. मी काय स्वतःहून डिझाइन करत बसत नाही. कारण ते दी बेस्ट पेपर आहेत. गंमत सांगू का? एका मुलानं मला मेसेज केला, की "सर तुम्ही जो प्रोव्हाईड केलेला पेपर आहे, तो आमच्या कॉलेजचा अगदी सेम आहे." आणि त्याचं कॉलेज साताऱ्यातलं नाहीये, कोल्हापुरातलं नाहीये, सांगलीतलं नाहीये, खूप दूरचं आहे. आता गावाचं नाव सांगत नाही. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, की पेपर पॅटर्न इकडून-तिकडून सारखाच येणार आहे. आता थांबा. एक गोष्ट होणार आहे बरं का. जेईचा अटेम्प्ट, पहिला अटेम्प्ट. मी तुम्हाला मगाशी काय बोललो, की दिवसभराचा शेड्यूल आपल्याला तयार करायचा आहे. रात्री झोपतानाच ठरवायचं, की उद्या काय करायचंय ते. दुसऱ्या दिवशी झोपायच्या अगोदर बघायचं, की ठरवलेलं कंप्लीट केलं की नाही आपण ते. बघा इथं सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगतो माझा दरवर्षीचा अनुभव आहे. या स्टेजला बरीचशी मुलं याच्यामुळं डिस्टर्ब होतायत. हो, लाखो रुपये पालकांनी भरलेले आहेत. अकॅडमीच्या ट्रॅपमध्ये तुम्ही अडकलेला आहे आणि तुम्ही घरातल्यांशी बोलू शकला नाहीये, की जेईचं जमत नाहीये आणि आता कसं सांगायचं घरातल्यांना, की मला जेईचा अभ्यास करायचा सोडून पहिला बोर्डचं केलं पाहिजे. अरे बोला, मी तुम्हाला सांगतो, क्लिअरली सांगतो होत नसेल तर राहू दे. काही तुमचं नुकसान होणार नाही. पण तुम्ही काय केलं पाहिजे नेक्स्ट सांगतो. मी तुम्हाला आता बोललो. चला गुरुवारी आमचं टार्गेट आहे, की आमचा मॅथ्सचा पेपर होईल म्हणूया आपण. ठीक आहे. गुरुवारी टार्गेट कुठलं होईल सांगा? मॅथ्सचा पेपर होईल. ओके. त्यानंतर शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस आणि पुढचा एक आठवडा. क्लिअर कट 10 दिवसाच्या गॅप नंतर मी फिजिक्सचा पेपर घेणार आहे. तो आमच्या ऑफलाईन अकॅडमी मधला तिसरा पेपर असणार आहे. तिसरी प्रिलिम. तरी मी 10 दिवसाचा वेळ आहे घेतलाय. याचं रिझन सांगतो कारण या 10 दिवसात मी तुमचं सुद्धा फिजिक्स करून घेणार आहे. मग पुढचे 2 दिवस आजपासून, आत्तापासून काय प्लॅन ठरला मग सांगा? मला सांगा गुरुवारी तुम्हाला मॅथ्सचा पेपर द्यायचाच आहे. मंगळवार, बुधवार 2च दिवस वेळ आहे तुमच्याकडं. गुरुवारी दुपारी तुम्हाला पेपर द्यायचा आहे. 2.5 दिवस वेळ आहे म्हणूया आपण. मग पहिल्यांदा काय करणार? सगळे थेरम करायचे. नंतर काय करणार? लॉजिक आणि प्लस लगेच मॅट्रिक्स करायचा. नंतर काय करणार? एल-पी-पी करणार. म्हणजे थेरम जवळ-जवळ 20 मार्क्स. मॅट्रिक्स लॉजिक 14 मार्क. एल-पी-पी 4 मार्क. झाले की जवळ-जवळ निम्म पोर्शन, निम्म वेटेज 80 पैकी 40 मार्क जवळ-जवळ इथं होतायत बाळांनो. हां, 2 मार्क कमी आहेत, पण बास ना, होतंय ना. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय? मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पटतंय का बघा. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह करा. ह्या 2 दिवसात. होय. त्याचे जवळ-जवळ 8-9 मार्क जे काय आहेत ना, त्यात थेरम नाहीये. त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन करा. इंजिनिअरिंगला घ्यायचंय ना ॲडमिशन. मस्त डिफरन्शियल, पार्शियल डिफरन्शियल, होमोजिनियस, लिनिअर डिफरन्शियल इक्वेशन. त्यातलं लिनिअर तुम्हाला सुद्धा आहे बरं का. हे पण जवळ-जवळ 8 मार्काला असेल. मग असे टॉपिक करा आणि आता सगळ्यात इम्पोर्टंट सांगतो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन 10 मार्काची लॉटरी आहे. तर झाले काय? 8 आणि 8 16 आणि 4 20 आणि 20 40 50 54 64 मार्क झाले की रे. उरले काय यात आता? इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ज्याची भीती वाटत होती तुम्हाला. थांबा की शॉकिंग सांगू का? वेक्टर लाईन प्लेन 22 मार्क त्यातले थेरममध्ये मी मार्क काय इन्क्लूड केलेत बरं का. ही अशी स्ट्रॅटेजी म्हणजे पुढच्या 2-3 दिवसात हे तुम्हाला कव्हर करायचंय. मग आता काय? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो लक्षात घ्या. ही गोष्ट नेहमी तुमच्या मनात ठेवा आता. एकच ध्यास आणि फक्त अभ्यास. दुसरं काही तुम्हाला करायचं नाहीये. फक्त अभ्यास करायचा आहे. तर बर्थडे सेलिब्रेशन नाहीये किंवा दाताच्या ट्रीटमेंटसाठी दिवसभर सुट्टी घ्यायची नाहीये किंवा कुठेतरी मी काय म्हणतोय, बघा थोड्याच दिवसात मकर संक्रांत आहे. बरोबर आहे. तिळगुळ घ्या, गोड बोला. ओके. मी माझ्या 11th स्टँडर्डच्या मुलांना सुट्टी दिली.
12thला बिलकुल नाही लक्षात घ्या. अरे, पेटून उठायचंय आपल्याला, अभ्यास करायचा आहे. आता 2 दिवस फक्त मॅथ्स म्हणूया आपण आणि गुरुवार नंतर गुरुवार पेपर होऊ दे मॅथ्सचा. शुक्रवारपासून आपण फिजिक्स घेणार आहे. टार्गेट आहे आमचं. तिसरी प्रिलिम आहे ना आमची. टार्गेट आहे न्यूमेरिकल. पहिल्या 2 प्रिलिममध्ये मी त्यांचा थिअरीचा अभ्यास करून घेतलाय. सांगू का? आजच काल म्हणजे थोडक्यात काल मी एका मुलाला भेटलो. ओके. कन्फ्युजन. काय प्रकार आहे माहितीये का? नुसतं डेरिव्हेशन. आमच्या सरांनी सांगितलंय, की फिजिक्स म्हणजे डेरिव्हेशन्स करायचे असतात. होय. ते जुन्या काळात होतं लक्षात घ्या. त्यांच्या काळात असेल सरांच्या, आता नाहीये बाळांनो. तुम्ही फिजिक्सचा पेपर काढून बघा 2025 चा लेटेस्ट. त्यात तुम्हाला लॉ जवळ-जवळ 6 दिसतील. त्यानंतर डेफिनिशन मोजा किती आहेत. डिस्टिंग्विश बघा आहेत का? डायग्राम आहेत का बघा. आहेत सगळ्या गोष्टी. एक्सप्लेन द टर्म. व्हॉट आर? व्हॉट आर? असे प्रश्न असतात. म्हणजे ती डेफिनेशनच असते. एक्सप्लेन हार्मोनिक्स ओव्हर टोन. डेफिनेशन सारखंच आहे रे ते सगळं. ह्याचं वेटेज जवळ-जवळ 30 मार्काला आहे ते लक्षात घ्या. मग डेरिव्हेशन्स भरपूर असतात, होत नाहीत. तणाव येतो तुम्हाला. एक लक्षात घ्या, या गोष्टी करायच्यात. पण थांबा ना, आता घेतो की मी गुरुवार नंतर. मी आहे ना. हां, पण मी तुम्हाला सांगतो, YouTubeवर तुम्ही मला फॉलो करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा लक्षात घ्या. शेवटपर्यंत मी तुम्हाला गाईड करणार आहे. ऑल द बेस्ट.